आजची कथा 2025 मधील एक जबरदस्त थ्रिलिंग स्टोरी असणार आहे. कथेच्या सुरुवातीला आपल्याला एक अतिशय धोकादायक दृश्य पाहायला मिळतं. कथा सुरू होते आपल्या मेन लीड माईकपासून, जो कोणताही सपोर्ट न घेता रॉक क्लाइम्बिंग करत असतो. तो हे आव्हान यशस्वीपणे पूर्णही करतो आणि त्यामुळे त्याला खूप आनंद होतो. यानंतरच्या सीनमध्ये आपण मायकलला सायकॅट्रिस्टकडे पाहतो. माईक तिला सांगतो की त्याने कोणत्याही सपोर्टशिवाय पूर्ण डोंगर चढून घेतला आहे. हे ऐकून ती सुद्धा आश्चर्यचकित होते. मात्र ती त्याला सावध करते की तुला हे सगळं करू नये. तुझी तब्येत ठीक नाही. कधी न कळत काहीतरी बिघडलं तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. पण माईक म्हणतो की तो पूर्णपणे ठीक आहे. खरं तर काही वर्षापूर्वी झालेल्या एका अपघातात त्याच्या लहान भावाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेमुळे मायकलला खूप मोठा मानसिक धक्का बसला. म्हणूनच डॉक्टरांनी त्याला सायकॅट्रिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र मायकलला वाटतं की तो अगदी फिट आणि बिनधास्त आहे. दरम्यान मैलोन-मैल दूर आपण नेपाळमधील एक अतिशय धोकादायक रस्ता पाहतो. त्या रस्त्यावर एक बस आपल्या मंजिलकडे निघालेली असते. बसमध्ये काही प्रवासी असतात. रस्ता वन वे असल्यामुळे समोरून एक ट्रक येताना दिसतो. बस ड्रायव्हर त्यांना मागे जाण्यास सांगतो, पण समोरचा जणू याच कामासाठी आलेला असतो. तो जबरदस्तीने त्यांच्या बसला धक्का देऊ लागतो. त्यामुळे बस अगदी कडेला जाऊन अडकते. इतकी कडेला की बसचा एक टायर घसरतो आणि क्षणातच पूर्ण बस दरीत कोसळते. या भीषण अपघातात सर्व प्रवाशांचा अत्यंत वेदनादायक मृत्यू होतो. आणि या अपघाताच्या वेळी आपण एका व्यक्तीला फोनवर कोणाशी तरी बोलताना पाहतो. म्हणजेच हा अपघात नसून पूर्णपणे आखलेली एक प्लॅनिंग होती. पण निरपराध लोकांचे प्राण घेऊन कोणाला काय मिळणार होते? इकडे माईक आपल्या भावाच्या उरलेल्या सामानाकडे पाहत असतो. तेव्हा त्याला एक चिठी सापडते. त्यात लिहिलेले असते की जर माझा मृत्यू झाला तर माझ्या अस्थी हिमालयात विखुरून टाक, कारण ती जागा माझ्यासाठी सर्वात पवित्र आहे. हे वाचताच माईक लगेचच काठमांडूचं तिकीट बुक करतो. म्हणजेच पुढची कथा आता आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी आपण पाहतो की नेपाळमध्ये प्रत्यक्षात काय सुरू आहे. रुद्र नावाचा एक व्यक्ती तिथल्या नागरिकांना सांगतो की तो सरकारसोबत मिळून एक भला मोठा धरण बांधणार आहे. पण त्यासाठी आसपासची सगळी घरं आणि झोपडपट्ट्या हटवाव्या लागणार आहेत. हे ऐकून तिथले स्थानिक लोक अजिबात तयार नसतात. तेव्हा लोकांना शांत करण्यासाठी गणेश रॉय नावाचा एक व्यक्ती पुढे येतो. तो लोकांना खूप मदत करतो. तो सगळ्यांना समजावतो की हा डॅम बांधला गेला तर सर्वांच्या घरात वीज येईल, खूप फायदे होतील आणि अनेक कामं सोपी होतील. ही जागा आपल्यासाठी खूप पवित्र आहे, त्यामुळे आपण तिला सुरक्षितही ठेवलं पाहिजे. तुम्ही चिंता करू नका, या सगळ्याची जबाबदारी मी घेतो. कुणाचंही नुकसान होणार नाही. डॅम बनला तर आपल्याला सगळ्यांनाच मोठा फायदा होईल. शेवटी सर्व लोक गणेशरायच्या शब्दावर विश्वास ठेवतात आणि त्याची गोष्ट मान्य करतात. इतक्यात गणेशचा मुलगा धावत येतो आणि त्यांना सांगतो की आजोबांची बस दरीत कोसळली असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. हे ऐकताच गणेश तात्काळ आपलं भाषण मध्येच थांबवतो. इकडे माईक आता विमानात बसलेला असतो, पण आजही त्याला आपल्या भावासोबत घालवलेला तो शेवटचा क्षण आठवत असतो, जेव्हा त्याने त्याला शेवटचा ड्रॉप दिला होता. खरं तर त्याचा भाऊ मिलिटरीमध्ये होता आणि त्याचं स्वप्न होतं की एकदा हिमालय पर्वतरांग पाहायला जायचं. पण सैन्यात असताना तो स्वप्न पूर्ण करू शकला नाही. नंतर एका मिशन दरम्यान त्याला गोळी लागली. जरी तो तिथून जिवंत परत आला तरी काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. त्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पण आता माईक ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालेला असतो. नेपाळमध्ये लँड होताच त्याला धानी नावाची एक मुलगी भेटते, जी तिथे त्याची गाईड असणार असते. ती त्याला नेपाळबद्दल खूप काही माहिती देते. त्यानंतर दोघेही एका बसमध्ये बसतात, जी थेट माउंट एव्हरेस्ट जवळ घेऊन जाणार असते. त्या बसमध्ये आणखीही काही लोक असतात जे ट्रेकिंगसाठी जात असतात. त्यांच्यातील एका मुलीशी धानीची वादावाद होते, कारण त्या मुलीने धानीची बॅग खाली फेकलेली असते. मात्र त्या मुलीचे वडील, ज्यांना सगळे प्रोफेसर या नावाने ओळखत असतात, ते पुढे येतात. प्रोफेसर तिची माफी मागून सगळा वाद तिथेच संपवतात. दरम्यान आपण विजयलाही पाहतो, जो गणेशचा मुलगा आहे. त्याच्याकडे त्याच्या वडिलांचा फोन येतो. ते त्याला सांगतात की तू जिथे कुठे असशील तिथून लगेच दूर निघून जा, कारण आता आपल्या जीवाला धोका आहे. ज्यांच्या धरणाच्या कामाला आपण विरोध केला होता ते लोक आता आपल्या मागे लागले आहेत आणि एकेकाला शोधून मारत आहेत. हे ऐकताच विजय तिथून जात असलेल्या एव्हरेस्टकडे जाणाऱ्या बसमध्ये चढतो. मात्र त्याच्या लक्षात येत नाही की सैनी नावाची एक मुलगी आणि तिचे लोक त्याच्यावर नजर ठेवून आहे. ते सुद्धा त्या बसमध्ये चढतात आणि थोड्याच वेळात संपूर्ण बस आपल्या ताब्यात घेतात. सगळ्या प्रवाशांचे मोबाईल बाहेर फेकून दिले जातात. ड्रायव्हरला बंदुकीच्या धाकावर सांगितलं जातं की आता ही बस ज्या ठिकाणी जाणार होती तिकडे जाणार नाही, तर त्यांनी सांगितलेल्या रस्त्यानेच घेऊन जायचं. घाबरलेला ड्रायव्हर त्यांच्या सांगण्याप्रमाणेच बस चालवतो. धानीला वाटतं की हे काही स्थानिक गुंड असावेत, म्हणून ती माईकला सांगते की आपल्याला काहीतरी करायला हवं. माईकही तयार असतो. तो बसमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहू लागतो. तेव्हाच त्याला एक छोटीशी होल दिसते. तो त्यात एक दांडा घालतो, ज्यामुळे बसचा टायर पंक्चर होतो. यानंतर माईक आपली सीट बदलतो आणि बसमधील वातावरणही विचित्र होऊ लागते. हे पाहून सैनीला वाटते की आता आपल्या लोकांना सतर्क करायला हवं. पण तेवढ्यातच धानी तिच्यावर हल्ला करते.
त्या क्षणी माईक सैनीच्या एका साथीदाराला मारून खाली पाडतो. मात्र सैनी धानीवर वरचढ ठरते, पण अगदी निर्णायक क्षणी माईक सैनीवर वार करून तिला बेशुद्ध करतो. आता बस पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाऊन दरीच्या कडेला अर्धी लटकलेली असते. मात्र सुदैवाने त्यापेक्षा मोठं काहीही नुकसान होत नाही, म्हणून सगळे प्रवासी एकामागोमाग सावकाश खाली उतरतात. तेवढ्यात माईकची नजर आपल्या भावाच्या अस्थींवर पडते, ज्या अजूनही बसमध्येच राहिलेले असतात. त्यामुळे तो शांतपणे त्या आपल्याजवळ ओढून घेतो. आता सगळेजण बाहेर आलेले असतात, पण तिथे पोलिसांना पाहून सगळ्यांनाच थोडंसं विचित्र वाटतं, कारण सहसा पोलीस वेळेवर येत नाहीत. मग यावेळी इतक्या लवकर कसे आले? कुणीतरी आधीच त्यांना फोन केला असावा का? मात्र अधिकारी सगळ्या गोष्टींचा जायजा घेतो आणि सैनीला आपल्या ताब्यात घेतो. विजय बेशुद्ध असल्यामुळे त्याला एका घरात नेलं जातं, पण त्या घराची सगळी दारं खिडक्या बंद केल्या जातात. हे पाहून माईकला काहीतरी बरोबर नसल्याची शंका येते. दरम्यान धानी माईकच्या जखमेवर औषध लावत असते. त्यावेळी ती त्याला सांगते की ती आधी मिलिटरीमध्ये होती, म्हणूनच तिला थोडंफार लढणं येतं. दोघंही एकमेकांशी बोलत असतानाच आपल्याला अजून एक गोष्ट जाणवते. या गावात फारच कमी लोक राहतात. हे पाहून धानी आश्चर्यचकित होते. तेव्हा प्रोफेसर सांगतात की ते याआधीही अनेक वेळा इथे आलेले आहेत. खरं तर इथे हजार नावाचा एक लँड माफिया आहे, जो धरण बांधायचा प्रयत्न करत आहे. ज्या जमिनीवर धरण उभारायचं आहे ती जमीन विजयच्या आजोबांची होती, ज्यांचा अवघ्या एका आठवड्यापूर्वी रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. शक्य आहे की सैनी ही त्याच गँगमधील असावी. इतक्यात तिथे अनेक गाड्या येऊ लागतात. तेव्हा अधिकारी सगळ्या प्रवाशांना सांगतो की तुमच्यासाठी नवीन बसची व्यवस्था झाली आहे. तुम्ही सगळे त्यातून आपल्या मंजिलाकडे जाऊ शकता. मात्र प्रोफेसरला काहीतरी संशयास्पद वाटत असतं, म्हणून ते अधिकाऱ्याला विजयबद्दल विचारतात. अधिकारी सांगतो की विजय अजूनही बेशुद्ध आहे, पण तो त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तर देत नाही. तो फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहतो, तुमची बस तयार आहे, तुम्ही जाऊ शकता. दुसऱ्या बाजूला आपण आजारला पाहतो, जो मागच्या रस्त्याने विजयपर्यंत पोहोचतो. तो विजयला सांगतो की त्याने त्याच्या वडिलांना त्यांच्या जमिनीसाठी 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, जेणेकरून त्या जमिनीवर धरण बांधता येईल. पण त्याच्या वडिलांनी ती ऑफर नाकारली. आजार विजयला धमकी देतो की जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर सरळ मला सांग, तो सध्या कुठे आहे. पण विजय त्याच्या तोंडावरच नकार देतो. तो म्हणतो, हवं असेल तर माझा जीव घे, पण मी कधीही माझ्या वडिलांचा पत्ता सांगणार नाही. हे ऐकताच आजारचा संतापानावर होतो आणि तो विजयला अधिक छळू लागतो. बाहेर ड्रायव्हर आणि माईक दोघे मिळून बस दुरुस्त करतात, त्यामुळे आता त्यांना दुसऱ्या बसची गरज उरत नाही. तेवढ्यात प्रोफेसर तिथे येऊन माईक आणि इतरांना सांगतात की ते बऱ्याच काळापासून इथे राहत आहेत, त्यामुळे इथे नेमकं काय चाललं आहे हे त्यांना चांगलंच माहीत आहे. ते सगळे प्रकार सांगतात, कसे लँड माफिया इथल्या जमिनी बळकावत आहेत. यावेळी त्यांनी गणेशराय यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे, कारण एका कंपनीला इथे धरण बांधायचं आहे, जे या गावासाठीच नव्हे तर संपूर्ण नेपाळसाठी घातक ठरणार आहे. गणेश रॉय यांचा मुलगा म्हणजेच विजय. सगळ्यांनाच काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं, म्हणून ते त्या ऑफिसरकडे जातात आणि विजयला भेटायचं आहे असं सांगतात, पण तो अधिकारी स्पष्टपणे नकार देतो. तेवढ्यात आतून विजयच्या किंकाळ्यांचा आवाज येतो. हा आवाज ऐकताच माईकला संशय येतो. तो त्या ऑफिसरला मारून आत धाव घेतो. आत गेल्यावर सगळं सत्य त्यांच्यासमोर उघड होतं, कारण तिथे आजार विजयवर अत्याचार करत असतो. वेळ न दवडता माईक आणि इतर सगळ्यांच्या बंदुकीच्या धाकावर घेतात. तेव्हा प्रोफेसर पुढे येऊन आजारला सांगतात की ते एक विमेन ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि इथे काय चाललं आहे याची त्यांना पूर्ण माहिती आहे, म्हणूनच त्यांनी अमेरिकन एम्बसीला याची माहिती दिली आहे आणि ते कुठल्याही क्षणी इथे पोहोचू शकतात. हे ऐकून आजारला प्रचंड राग येतो. त्याला ही गोष्ट अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे मग क्षणातच त्याने प्रोफेसर गोळी मारून ठार केलं. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. या गोंधळात माईक आणि इतर लोक विजयला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी होतात. मात्र या चकमकीत माईकला देखील एक गोळी लागते. तरीही योग्य वेळी त्यांनी बस तिथेच थांबवली. ड्रायव्हर स्टीव्ह बस पूर्ण वेगाने पुढे घेऊन जातो, पण समोरच तेच लोक उभे राहतात ज्यांनी आधी गोळीबार केला होता. त्यामुळे स्टीव्ह जखमी होतो. तरी सुद्धा माईक आपल्या जखमी अवस्थेतही बसवर नियंत्रण ठेवतो. दरम्यान गेटजवळ उभी असलेली धानी अंधाधुंदपणे आजारच्या माणसांवर गोळी करते. त्यामुळे ते सगळे बाजूला सरकतात आणि ही मंडळी ताबडतोब बस घेऊन तिथून पळ काढतात. आता मात्र आजारला कळून चुकलेलं असतं की हे प्रवासी काही साधेसुधे नाहीत. त्याला वाटतं की हे लोक त्याला फसवून निसटले जातील, त्यामुळे तो अधिक चिडतो आणि आपल्या माणसांना कामाला लावतो. दुसरीकडे माईक आणि बाकीचे लोक बस घेऊन पुढे निघालेले असतात. दरम्यान आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे केट खूप दुःखी होतो. तेव्हा धानी तिला धीर देते आणि समजावते की तुझ्या वडिलांनी लपून लपून नाही तर लढत लढत आपला जीव दिला आहे. इतक्यात धानीचं लक्ष ड्रायव्हरकडे जातं, जो खूपच गंभीर जखमी झालेला असतो. ती त्याच्या जखमांवर औषध लावते,
पण तिला आतून कळलेलं असतं की त्याचा शेवट जवळ आलेला आहे. मात्र स्टीव्हला स्वतःच्या बसमध्ये मरायचं नसतं, म्हणून ते त्याला बसखाली उतरून रस्त्याच्या कडेला बसवतात. कुणालाच त्याला अशा अवस्थेत सोडून जायचं नसतं, पण त्याच्या हट्टापुढे सगळ्यांना माघार घ्यावी लागते आणि ते पुढे निघून जातात. आता पुढचा रस्ता अतिशय धोकादायक असतो, जिथे बस चालवणं अजिबात सोपं नसतं. पण माईक हे आव्हान स्वीकारायला तयार असतो, कारण त्याच मार्गाने त्यांना चिनी सीमेच्या जवळ जायचं असतं, जिथे विजयचे वडील अजूनही जिवंत आणि सुरक्षित असतात. म्हणून माईक हळूहळू बस खाली उतरू लागतो, पण मध्येच बसचं इंजिन बंद पडतं. म्हणजे आता बस फक्त त्याच्या हातातील स्टीअरिंगवर अवलंबून असते. सुरुवातीला तो बसला योग्य दिशा देण्यात यशस्वी होतो, पण शेवटी संतुलन बिघडतं. परिणामी बस पुढे जाऊन एका मोठ्या दगडावर आदळते आणि उलटते. सुदैवाने यात कुणालाही गंभीर इजा होत नाही. दुसऱ्या बाजूला अजार आणि त्यांचे गुंड वेगाने त्यांच्याच दिशेने येत असतात. वाटेत त्यांना ड्रायव्हर जखमी अवस्थेत दिसतो. अजार त्याच्याजवळ जाऊन विचारतो, बाकीचे लोक कुठे गेले? पण तो काहीच सांगत नाही. याची किंमत त्याला आपल्या जीवाने मोजावी लागते. इकडे माईक आणि बाकीचे लोक दरीत पडलेल्या एका सामानाच्या मदतीने बस सरळ करतात आणि दुरुस्त करतात. आता बस पुन्हा चालण्याच्या अवस्थेत आलेली असते. दरम्यान अजारकडे विजयच्या फोनवर त्यांच्या वडिलांचा मेसेज येतो, ज्यात ते विचारत असतात की तो सध्या कुठे पोहोचला आहे. हा मेसेज पाहून अजार लगेच रिप्लाय करतो आणि त्यांच्याकडून लोकेशन विचारतो. लोकेशन कळताच तो ताबडतोब तिथे एक शूटर पाठवतो, जो डोंगरावरून जलद मार्गाने तिकडे पोहोचतो. तो आत जाताच तिथे एक माणूस बसलेला असतो. त्याला पाहताच तो कोणतीही खात्री न करता त्याच्यावर बेधुंद गोळीबार करतो. पण प्रत्यक्षात तो गणेश नव्हता, तर दुसराच कोणी होता. अजून तो पुढे काही विचार करू शकत नाही. तोच घरात जोरदार स्फोट होतो आणि त्या शूटरचाही त्यात मृत्यू होतो. काही वेगाने माईक आणि इतर सगळे तिथे पोहोचतात. जळतं घर पाहून विजय घाबरतो, पण तेवढ्यात बाजूला त्याचे वडील गणेश येतात. त्यांना पाहताच विजयचा जीव भांड्यात पडतो. मात्र त्या क्षणी माईक बेशुद्ध पडतो, कारण त्याची जखम खूप खोल झालेली असते. त्यामुळे लगेचच त्याला घरात नेलं जातं. गणेश आपल्या मुलीला फर्स्ट एड किट आणायला सांगतो आणि माईकवर उपचार सुरू करतो. इकडे अजार आपल्या माणसांसोबत त्या दरीकडे जात असतो, जिथे त्यांनी बस दुरुस्त केली होती. तेवढ्यात त्याला बातमी मिळते की त्याचा शूटर स्फोटात मारला गेला आहे. त्यामुळे तो आपल्या माणसांना वेगवेगळ्या दिशांना पाठवतो आणि आदेश देतो की कुठेही ते लोक दिसले तर तिथेच त्यांना ठार करा. त्याच वेळी त्याचा एक साथीदार सांगतो की कदाचित ते चिनी सीमेच्या जवळ जात असावेत, जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरेल, म्हणून ते तिथे पोहोचण्याआधी आपण आधी तिथे पोहोचायला हवं. मात्र धानी माईकच्या शरीरातील गोळ्या काढते. हे सगळं पाहून ती खूप घाबरलेली असते की माईकला काही झालं तर. पण माईक तिला धीर देतो आणि म्हणतो की तो इतका सहज मरणार नाही. तो तिला पाणी आणायला बाहेर पाठवतो, पण ती बाहेर जाताच अचानक एका गुंडाने तिच्यावर हल्ला करतो. तेवढ्यात विजय मागून येऊन त्या गुंडाला मारतो आणि धानीचा जीव वाचवतो. यानंतर धानी केटला काही संरक्षणाचे डावपेच शिकवते, जेणेकरून ती किमान स्वतःचं संरक्षण तरी करू शकेल. सकाळ होताच माईकला शुद्ध येते, पण आता त्यांच्यासमोर एक नवी अडचण उभी राहते, दरीच्या दुसऱ्या बाजूला जाण्याची. त्यासाठी बसला एका क्रेनच्या मदतीने दुसऱ्या बाजूला उतरवावं लागणार असतं. ही जबाबदारी गणेश स्वतः घेतो आणि सगळ्यांना बसमध्ये बसायला सांगतो. पण बस दुसऱ्या बाजूला नेण्याआधीच तिथे हजारचे लोक पोहोचतात. गणेश त्यांचा सामना करतात, पण त्या चकमकीत त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर बसवरही बेधुंद गोळीबार सुरू होतो. हे पाहून माईक स्वतः बाहेर येतो आणि एकामागोमाग एक अचूक हेडशॉट देत शत्रूंना ठार मारू लागतो. तो सगळ्यांना संपवतो आणि लगेचच क्रेनच्या कंट्रोल रूममध्ये उडी मारतो. तिथेच त्याला सैनी दिसते. दोघांमध्ये जबरदस्त झटापट होती आणि अखेरीस माईक त्याला बाहेर फेकून देतो. परिस्थिती आता आणखी गंभीर झालेली असते. तेवढ्यात सैनी एक बाजूला फायर करते. तो स्फोट होऊन एका टनेलला लागतो आणि टनेल कोसळू लागते, पण त्याआधीच माईक तिथून बाहेर पडतो. सैनीच्या गोळ्या संपल्यानंतर ती स्वतःच बसमध्ये घुसते आणि समोर जो येईल त्याला मारू लागते. तरीही कुणीही हार मानत नाही. सगळे मिळून तिचा सामना करतात. माईक विजयकडे बसचं नियंत्रण सोपवतो आणि स्वतः त्या पोलीस अधिकाऱ्याशी झुंज देतो, जो सैनीसोबत आत आला होता. आधी माईक त्या अधिकाऱ्याला मारून बाहेर फेकतो आणि दुसरीकडे धानी सैनीच्या गळ्यात चाकू खुपसून तिलाही बाहेर ढकलते. दोघेही खाली पडून ठार होतात. आता सगळे सुरक्षित झालेले असतात, मात्र बसची अवस्था फारच खराब झालेली असते. माईक म्हणतो की अजून एकच माणूस उरला आहे, अजार, जो आपल्या कारने पळ काढत असतो. तेवढ्या त्यांच्यासमोर हीच बस उभी राहते. माईक अजारच्या डोळ्यात पाहतो, जणू काही तो म्हणत असतो, तू ज्या निरपराध लोकांना मारलंस हा त्यांचा बदला आहे. एवढं बोलून तो अजारच्या कारला जोरदार धक्का देतो आणि ती कार दरीत कोसळते. त्यानंतर आता सर्वांच्या निरोपाची वेळ येते. सगळे एकमेकांना निरोप देतात. जाण्याआधी माईक तो शेवटचा कार्य पूर्ण करतो, ज्यासाठी तो इथं आलेला होता. एव्हरेस्टच्या बेस कॅम्प जवळ जाऊन तो आपल्या भावाची अस्थी हवेत विखुरतो आणि त्यांचं स्वप्न अखेर पूर्ण करतो. मग धानी माईकला एअरपोर्टपर्यंत सोडले जाते. खरं तर या काही दिवसांत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात, पण कुणातही ते व्यक्त करण्याचं धाडस नसतं. आता फ्लाईटची वेळ ही जवळ येते, म्हणून माईक धानीला घट्ट मिठी मारतो आणि निघून जातो. पण थोड्याच वेळात त्याला आपल्या भावाने सांगितलेली गोष्ट आठवते
आयुष्य कधीच एकट्याने जगायचं नसतं. जसं डोंगर चढण्यासाठी दोरखंडाची गरज असते, तसंच आयुष्य आनंदाने जगण्यासाठी एका पार्टनरचा आधारही तितक्याच महत्त्वाचा असतो. ही जाणीव होताच माईक बाहेर येतो. तेव्हा त्याला दिसते की धानी ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे. पण तिनेही माईकला पाहिलेलं असतं. दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि शब्दांशिवाय फक्त नजरेतूनच आपलं प्रेम व्यक्त करतात. आणि याच सुंदर क्षणावर ही कथा इथेच संपते.